गेली 3-4 तास सर्वांची भाषणं एक वेगळ्या प्रकारचं उत्साह आणणारीच होतीच, पण या तालुक्याचा कारभार, या तालुक्याचा उमेदवार, मागचा उमेदवार याच्यातील फरक असेल. या तालुक्याला जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा असेल. प्रचंड असा उहापोह या व्यासपीठावर झालेला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी बिरसा ब्रिगेड या संघटनेचे अध्यक्ष सचिनजी पेदाम यांनी केलेलं भाषण असेल, आपल्या तालुक्याचे, पण आता मी ज्यांना राज्याचे नेते म्हणतो, अजित नवले असतील, त्यांनी पोट तिटकीने मांडलेले मुद्दे असतील किंवा भाषण असेल, किंवा आमचा पथवे ज्याने शेवटच्या काही वाक्यामध्ये ते वाक्य सांगताना बोलून गेलेलं आहे की अमित वावर राखायचं आहे. वावर राखलं नाही तर काय होतं, जे मागच्या उमेदवाराचं झालं ती गत तुमच्यावर येणार नाही याची काळजी पहिल्या दिवसापासून घ्यायची आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी खूप वेळ झाला असल्याने मी भाषण लांबवणार नाही, परंतु एवढं निश्चितपणानं सांगू इच्छितो, मी लहानपणापासून ऐकतो, आदिवासी योजना ऐकतो, उपयोजना ऐकतो, दिल्लीसाठी राखून ठेवलेलं बजेट ऐकतो, राज्याचं आदिवासीसाठी बजेट ऐकतो, मंत्री ऐकतो, आदिवासीचा खातं ऐकतो, आदिवासीचं दिल्लीतलं नेमलेले आयोग वाचतो. पण मी विचार करतो, एवढा पैसा आदिवासीसाठी सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार खर्च करतो, हा पैसा जातो कुठं, योजना जातात कुठं, हा आमचा आदिवासी माणूस आहे तसाच आहे, त्याची कारणमीमांसा आता झाली पाहिजे, तो विचार आता शोधला पाहिजे. खरं आहे, खरं म्हणजे ही मीमांसा शोधायसाठी मी या ठिकाणी प्रथमतः आपल्याला सांगू इच्छितो, आम्ही तुम्ही आमदार होणार आहे. या इतर सर्वांचे बोल हे सांगत होते की आम्ही दादा आमदार होणार आहे. आम्ही दादा पहिल्यांदा आपल्याला ही सगळी मंडळी, आपल्या तालुक्याची नेते मंडळी असतील, सर्व पक्षाची मंडळी असतील, व या ठिकाणी बसलेले सगळे आपले ज्येष्ठ श्रेष्ठ नेते असतील, सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते असतील, मी तर म्हणेल तुम्ही गुलाल पहिला घेऊ नका, पण या तालुक्यातील या सर्व मंडळींची या प्रश्नासाठी एक बैठक आपण फंडादाराला पहिली घेऊ. ज्या बैठकीला मी असेल आणि पुढच्या 5 वर्षाचा आराखडा तुम्ही आणि मी काय करायचं हे आपण अकोले तालुक्यातील जनतेला सांगू, आदिवासी बांधवांना सांगू, आणि त्या दिवशीची तयारी पहिल्या दिवसापासून करू. बघेल मी, करेल व असं म्हणत दिवस निघून जातील, पुन्हा ती चर्चा राहणार नाही. 100% सारं करणार नाही, पण 100%मधले 25%, 20%, व ह्या ज्यासाठी हा बेरोजगारीचा प्रश्न असेल, बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न असेल, पर्यटनाचा विषय असेल, तीर्थक्षेत्राचा प्रश्न असेल, वरच्या पट्ट्यातील आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील, खालच्या पट्ट्यातील आमच्या नॉन आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील, पण हा अकोले तालुका ही खऱ्या अर्थानं ज्या अकोले तालुक्यामध्ये आजही जी परंपरा आहे, जो विचार आहे, मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या पाठीवर आमचा तालुका चमकणार आहे. आमचा तालुका वेगळ्या विचारांचा आहे.
मी नेहमी सांगत आलो, मी जेव्हा जेव्हा देशात गेलो, जगात गेलो, आपल्यासारखी संस्कृती, आपल्यासारखी मानवता, आपल्यासारखा विचार मला कुठे दिसला नाही. एकच उदाहरण सांगतो, कुणी भ्रष्टाचार केला त्याला न सोडणारा तालुका, त्याच्यावर आवाज काढणारा तालुका. आणि म्हणून नियतीनं जो हा विचार सुचवलेला आहे तो लाख मोलाचा आहे की आम्ही आमची माणसं भुकेले राहू, आम्ही आमची माणसं पोटभर मिळालं नाही तरी आम्ही लबाडी करणार नाही, फसवणार नाही आणि फसणार नाही. हा विचार देखील महत्त्वाचा आहे. या आदिवासी बांधवाचे अनेक प्रश्न आज जे प्रलंबित आहेत त्याला कोण जबाबदार म्हणायचं? राज्यकर्ते जबाबदार म्हणायचे, राज्य सरकार जबाबदार म्हणायचं, केंद्र सरकार जबाबदार म्हणायचं. मी विचार करत होतो आणि मला असं सुचत होतं की आपण इथेच ओरडतो, याच भूमीत बोंबलतो, त्याऐवजी या प्रश्नांची मांडणी करून आपल्याला मुंबईला बोंबलावं लागेल, मुंबईच्या मंत्रालयाची दारं ठोठावी लागतील. हे आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर दिल्लीची दारं, दिल्लीचं पार्लमेंट देखील आपल्याला गाजवायचं आहे, वाजवायचं आहे. तिथली सुद्धा आपल्याला हे करण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे, लक्षात ठेवा. खूप करण्यासारखं आहे. इथले प्रश्न वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आहेत. जो प्रश्न वेगळ्या स्वरूपातला इतर राज्यामध्ये आहे तो प्रश्न नगर जिल्ह्यातील आदिवासीसाठी लागू नाही आहे, किंवा ठाणे किंवा पालघर किंवा इकडच्या आदिवासीसाठी लागू नाही आहे. म्हणून आमचे स्पेसिफिक असे वेगळे प्रश्न आहेत की जे या बुडीत बंधाराचे असेल, की जे आमच्यासमोर पाणी दिसतं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, बोलता बोलता ते इतकं दूर जातं की आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. आणि म्हणून पहिल्यांदा हा आदिवासी पट्टा, तुम्ही तर बोललात सारेजण, हा पहिल्यांदा पाण्यानं, पिण्याच्या पाण्यानं आणि जमिनीच्या पाण्यानं सुजलाम सुफलाम करण्याची देखील आपण शपथ या ठिकाणी घेऊ. सुरुवातीला एकदमच आम्ही करणार नाही, पण पश्चिमेकडे वाहून जाणारं जे पाणी आहे त्या पाण्याच्या अनेक योजना आता सरकार करत आहे. जसं 8 TMC पाणी वळवलं पळवलं, तसंच हे सगळं पाणी या तिन्ही खोऱ्यामध्ये जे निर्माण होणार आहे ते देखील पळवायचा डाव विचार सरकारमधील अनेक लोकांचा आहे. आणि म्हणून हे पहिलं पाणी, तिथले जे जे काही योजना होतील ते पाणी आमच्या या पहिल्यांदा मूळ भागाला, या आदिवासी पट्ट्याला मिळालं पाहिजे, अशी मागणी ठेवण्यासाठी देखील आपल्याला आरडायचं आणि ओरडायचं आहे. महामार्गाचे प्रश्न असतील, जे राज्याच्या निगडीत असतील, जे केंद्राच्या निगडीत असतील, मग घाटन देवी ते बीड असेल, बीड असेल किंवा गेवराई असेल, किंवा इतर राज्याला जोडणारे रस्ते असतील, मुंबई आपल्याला तोलारखिंडीतून अकोले तालुक्यासाठी जवळ आणायची असेल, मुंबईचा येणारा माणूस हा शिर्डीला आपल्या भागातून गेला पाहिजे. जेव्हा तो आपल्या भागातून जाईल, निश्चितपणाने आपल्या भागाला, आपल्या या रोडच्या माध्यमातून अनेक गावांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खूप गोष्टी आहेत. आणि म्हणून हे सर्व विचार घेऊन आपल्याला एक नाही 2 दिवस बसायचं आहे आणि हा आराखडा तयार करून जनतेला आपल्याला 6 महिन्यातून एकदा सांगायचं आहे की तुम्ही काय केलं आणि मी काय केलं. आणि ही सगळी नेते मंडळी असतील. आणि म्हणून हे करण्यासाठी निश्चितपणाने मी पण ठरवलेलं आहे, आपण मुंबई आणि दिल्ली एकत्र आणली म्हणजे आपला महाविकास आघाडीचा उमेदवार
आम्ही दादाला निवडून दिलं, त्याच पद्धतीनं मी ज्या पद्धतीनं तुम्ही मला निवडून दिलं, प्रचंड अशा मताने निवडून दिलं, प्रचंड अशा विचाराने निवडून दिलं, त्याच मताने त्याच विचाराने आम्ही दादाला निवडून द्या अशी विनंती या ठिकाणी करणार आहे. खूप बोलता येईल, खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची लढाई आहे. खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्ष या देशात आणि राज्यात जे काही चालू आहे, जाती जाती धर्मामधला भेद असेल तो बुडवायचा आहे, नष्ट करायचा आहे. त्यासाठी देखील एका बाजूने या तालुक्याला उमेदवार महत्त्वाचा आहे, त्या दुसऱ्या बाजूनं या देशाला आणि राज्याला वाचवायचं असेल तर देखील ही निवडणूक महत्त्वाची आहे. पेसा कायदा, या पेसा कायद्याच्या माध्यमातून मागून जी कंत्राटी नोकर भरती करायचा प्रयोग आणि प्रयत्न झाला या देशात आणि राज्यात, जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण बाजूला फेकून द्यायचा प्रयोग आहे. मग ते जातीचं आरक्षण असेल, ते आदिवासीचं आरक्षण असेल. कशासाठी कंत्राटी नोकऱ्या, कशासाठी हा विचार? या मागच्या कल्पनाच म्हणजे ही घटना मांडणे नाही अशा प्रकारचा तो विचार आहे. आणि हे जर नष्ट करायचं असेल तर ही निवडणूक देखील महत्त्वाची आहे. मित्रांनो, या देशातलं सरकार तुम्ही नाकारलं होतं. दुर्दैवानं हे सरकार कुबड्या घेऊन या ठिकाणी आज केंद्रात उभं आहे. आणि म्हणून भक्कम सरकार या राज्याचं दिलं तर निश्चितपणानं या राज्याचा विकास आणि आपल्या अकोले तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची पण खात्री मी तुम्हाला देतो, विश्वास देतो. आणि पुन्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आम्ही दादा यांना निवडून आणणं, मत देणं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांना मत देणं आहे. आम्ही दादाला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. मग ते बाळासाहेब थोरात असतील, राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील. आम्ही दादाला मत देणं म्हणजे शिवसेनेचे उद्धव साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांना मत देणं आहे. म्हणून हे मत किती महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. या मतावर या देशातलं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी हे मदत आहे. हे मत परिवर्तनासाठी किती लाख मोलाचं आहे याचा विचार ठेवा. अनेकांनी इथे विचार मांडले. शेवटच्या टप्प्यामध्ये बराच भूलभुलैया होणार आहे. काही होऊ देत, कसंही होऊ देत, पण आमचं मत पक्का आहे. आमचं मत कुठे वश होणार नाही. आमचं मत कुठंच बिघडणार नाही, कुठंच बिथरणार नाही. याची काळजी घेऊनच या ठिकाणी उठा अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत
साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.